नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्त्वाच्या विषयावर. खरं तर ही सध्याची एक मोठी समस्या आहे. आपला विषय आहे एप्रिल महिन्यातली ऊस लागवड आणि त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे पाणी. आता आपण फक्त समस्येबद्दल बोलणार नाहीये, तर त्यावर एक शास्त्रीय उत्तर काय असू शकतं हेही पाहणार आहोत. एक असं तंत्रज्ञान जे जर आपण योग्य पद्धतीने वापरलं ना, तर आपलं पाणी, वीज आणि मेहनत सगळं काही वाचवू शकतं. हा विषय थेट आपल्या खिशाशी, आपल्या खर्चाशी आणि येणाऱ्या उत्पन्नाशी जोडलेला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की लक्ष द्या. बघा, एप्रिल महिना म्हणजे नुसतं आग ओकणारं ऊन. तापमान बघा, सहज 38, 40, अगदी 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातंय. जमिनीतून तर अक्षरशः वाफा निघतायत. विहिरी, बोरवेल, सगळीकडे पाणी खाली गेले, पाण्याची तीव्र टंचाई आहे. आता अशा परिस्थितीमध्ये ऊस लावणं म्हणजे काय एक मोठी कसरतच आहे. आणि सध्या ऊस शेतीतली सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल तर ती हीच आहे की पाणी जरी उपलब्ध असलं तरी ते जमिनीत टिकत नाहीये. बाष्पीभवन म्हणजे जमिनीतून पाण्याची वाफ होण्याचं प्रमाण इतकं वाढलंय की आपण आज पाणी दिलं की दुसऱ्या दिवशी जमीन एकदम कोरडीढाक दिसते. आणि याचा थेट परिणाम कशावर होतो तर आपल्या ऊसाच्या उगवणीवर. उगवण एकसारखी होत नाही, कुठे ऊस उगवतो, कुठे जागा मोकळीच राहते आणि आपलं शेत असं पट्टेरी दिसू लागतं. आता 1 मिनिट थांबा आणि फक्त एक कल्पना करून बघा. विचार करा की तुम्ही जे पाणी देताय, मग ते पाटाचं असो किंवा ठिबकचं, ते पाणी जर नेहमीपेक्षा 2-3 दिवस जास्त टिकलं तर काय होईल? म्हणजे जमिनीच्या मुळांच्या जवळचा जो ओलावा आहे तो जास्त काळ टिकला तर याचा सरळ अर्थ काय होतो की तुमच्या पाण्याच्या 2 पाळ्यांमधलं अंतर वाढेल. जिथे तुम्ही 8 दिवसांनी पाणी देत होता तिथे आता 10 किंवा 11 दिवसांनी दिलं तरी भागेल. जरा विचार करा, किती पाणी वाचेल आपलं? विजेचं बिल किंवा डिझेलचा खर्च किती कमी होईल? आणि सगळ्यात महत्त्वाचं, पिकाला ऐन गरजेच्या वेळेला जो पाण्याचा ताण बसतो तो बसणार नाही. बघा, एकाच गोष्टीने कितीतरी फायदे होऊ शकतात. तर याच प्रश्नाचं शास्त्रीय उत्तर आज आपण शोधणार आहोत. आणि हे शक्य आहे एका आधुनिक तंत्रज्ञानामुळे, ज्याचं नाव आहे हायड्रोजेल. काही कंपन्या याला फसल अमृत किंवा अशाच वेगवेगळ्या नावांनी विकतात. पण इथेच एक धक्कादायक गोष्ट समोर येते. बाजारात उपलब्ध असूनही जवळपास 90% शेतकरी जे हायड्रोजेल वापरतात ना, ते एकतर चुकीच्या पद्धतीने वापरतात किंवा चुकीच्या प्रमाणात, नाहीतर चुकीच्या ठिकाणी वापरतात. आणि मग काय होतं? या चुकीच्या वापरामुळे त्यांना जो परिणाम हवा असतो तो मिळतच नाही, खर्च पण जातो आणि मग या तंत्रज्ञानावरचा विश्वासच उडून जातो. म्हणूनच आजच्या या सविस्तर माहितीमध्ये आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत की एप्रिलमधल्या ऊस लागवडीसाठी हायड्रोजेलचा अचूक आणि शास्त्रीय वापर कसा करायचा, जेणेकरून आपला पैसा वसूल होईल आणि पिकाला त्याचा 100% फायदा मिळेल. चला तर मग बघूया की आज आपण काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी एप्रिल महिन्यामध्ये पाण्याचं आव्हान नेमकं काय आहे, त्यानंतर हे हायड्रोजेल म्हणजे काय आणि ते आपल्या मातीत स्पंजसारखं काम कसं करतं. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे हे वापरण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण कोणतं आहे. मग आपण बघणार आहोत की ऊस वाढीच्या पहिल्या 60 दिवसांमध्ये याचा काय परिणाम दिसतो. पाचवं, याचा एकरी खर्च किती येतो आणि त्यातून आपल्याला खरा फायदा काय मिळतो. आणि शेवटी योग्य हायड्रोजेल कसं निवडायचं आणि कोणत्या चुका टाळायच्या. ठीक आहे, चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया, एप्रिल महिन्यातील पाण्याचं आव्हान. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ऊस लागवडीनंतरचे जे सुरुवातीचे 45 दिवस असतात ना, ते त्या पिकाच्या संपूर्ण आयुष्याचं आणि आपल्याला मिळणाऱ्या उत्पादनाचं भवितव्य ठरवतात. हे दिवस सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. एप्रिल महिन्यात लागवड करताना ना आपल्यासमोर 4 मोठी आव्हानं उभी राहतात. पहिलं म्हणजे जमिनीचं वाढलेलं तापमान. सूर्यप्रकाशामुळे जमिनीचा वरचा थर इतका तापतो की तो ऊसाच्या कोंबासाठी पोषक राहतच नाही. दुसरं आव्हान, जमिनीतला ओलावा खूप वेगाने कमी होतो. आपण म्हणतो ना, पाण्याची वाफ होते, तेच. तिसरं, आता या दोन्ही कारणांमुळे काय होतं तर ऊसाच्या डोळ्यांची उगवणच नीट होत नाही. काही डोळे तर जमिनीच्या आतल्या उष्णतेमुळेच मरून जातात. आणि चौथं म्हणजे, जी काही रोपं कशीबशी उगवतात त्यांची मुळं सुरुवातीला खूप कमजोर राहतात, कारण त्यांना स्थिर ओलावाच मिळत नाही. या सगळ्याचा एकत्र परिणाम काय होतो? शेतात उगवण एकसारखी होत नाही, जागोजागी तुटाळी पडते, ज्याला आपण नांग्या पडणं असं म्हणतो. आणि मग पुढे जाऊन फुटव्यांची संख्या पण आपल्याला पाहिजे तशी वाढत नाही. आणि कृषीशास्त्रामधलं एक वाक्य आहे जे प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्यानं लक्षात ठेवलं पाहिजे, ते म्हणजे ऊसाचं एकूण उत्पादन हे 60% सुरुवातीच्या 45 दिवसांवर अवलंबून असतं. याचा सरळ अर्थ काय होतो की या काळात जर आपण पिकाला योग्य ओलावा, योग्य तापमान आणि पोषक वातावरण दिलं तर त्या पिकाचा पाया एकदम मजबूत होतो. पण जर याच पायाभरणीच्या काळात पिकाला पाण्याचा ताण बसला तर नंतर तुम्ही कितीही चांगली खतं द्या, औषधं द्या किंवा पाणी द्या, ते पीक त्याची पूर्ण क्षमता कधीच गाठू शकत नाही.
त्यामुळे या सुरुवातीच्या काळाचं महत्त्व खरंच खूप जास्त आहे. आता या गंभीर आव्हानावर मात करण्यासाठी हे हायड्रोजेल कसं मदत करतं हे समजून घेऊया. चला, हायड्रोजेलचं जे काही शास्त्र आहे ना, ते एकदम सोप्या भाषेत, जे आपल्याला सहज पटेल त्या पद्धतीने पाहूया. हायड्रोजेल म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. ते एक सुपर ॲब्झॉर्बंट पॉलिमर आहे. हे असे एक रसायन आहे जे स्वतःच्या वजनाच्या जवळजवळ 300 ते 400 पट जास्त पाणी शोषून घेऊ शकतं. अजून सोपं सांगायचं झालं तर हा आपल्या मातीतला एक स्पंज आहे असं समजा. जसं स्पंज पाणी शोषून घेतो आणि आपण दाबल्यावर परत बाहेर सोडतो, तसंच काहीसं काम हे हायड्रोजेल आपल्या जमिनीत करतं. हे आपल्याला दाणेदार स्वरूपात मिळतं आणि जेव्हा त्याचा पाण्याशी संपर्क येतो तेव्हा ते फुगतं आणि त्याचं रूपांतर जेलमध्ये होतं. आता याची काम करायची पद्धत एकदम सोप्या 3 पायऱ्यांमध्ये समजून घेऊया. पहिली पायरी, जेव्हा आपण पिकाला पाणी देतो किंवा पाऊस पडतो तेव्हा जमिनीत टाकलेले हायड्रोजेलचे कण हे पाणी वेगाने शोषून घ्यायला सुरुवात करतात. दुसरी पायरी, पाणी शोषून घेतल्यानंतर ते फुगतात आणि त्याचं रूपांतर एका पारदर्शक जेलमध्ये होतं. आणि हे जेल कुठे तयार होतं? बरोबर, पिकाच्या मुळांच्या कक्षेत, जिथे आपण ते टाकलेलं असतं. आणि मग येते तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी. जेव्हा जमीन कोरडी व्हायला लागते आणि पिकाला पाण्याची गरज भासते तेव्हा पिकाची मुळं या जेलमधून त्यांना आवश्यक तेवढा ओलावा हळूहळू शोषून घेतात. यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे जेल पिकाच्या गरजेनुसारच पाणी सोडतं, जास्तही नाही आणि कमीही नाही. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे, कारण इथेच अनेक शेतकऱ्यांचा मोठा गैरसमज होतो. हायड्रोजेल काय आहे आणि काय नाही? तर बघा, हायड्रोजेल हे एक मॉइश्चर मॅनेजर आहे, म्हणजे आपल्या जमिनीतील ओलावा व्यवस्थापन करणारं एक साधन आहे. ते पाणी वाचवण्याचे एक तंत्रज्ञान आहे. पण हायड्रोजेल हे खत नाही. त्यात नत्र, स्फुरद, पालाश असे कुठलेही अन्न घटक नसतात. त्याचबरोबर ते पिकाची वाढ करणारं कुठलंही ग्रोथ बूस्टर किंवा टॉनिक नाही. त्यामुळे हायड्रोजेल वापरलं म्हणजे आपल्याला खतं कमी लागतील असा गैरसमज अजिबात करून घेऊ नका. त्याचं काम फक्त आणि फक्त पाण्याची उपलब्धता मुळांपर्यंत वाढवणं आणि 2 पाण्याच्या पाळ्यांमधील अंतर वाढवणं इतकंच आहे. आता आपण या माहितीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत. हायड्रोजेलचा योग्य वापर कसा करायचा? कारण मी आधी म्हटल्याप्रमाणे इथेच 90% लोक चुकतात आणि मग त्यांना परिणाम मिळत नाही. लक्षात ठेवा, वापरण्याची पद्धत आणि प्रमाण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एप्रिल महिन्यातल्या ऊस लागवडीसाठी सर्वात उत्तम आणि शास्त्रीय पद्धत म्हणजे फरो ॲप्लिकेशन, म्हणजेच सरीत वापरणं. आता याची योग्य पद्धत नीट समजून घ्या. सगळ्यात आधी लागवडीसाठी आपली सरी तयार करा. त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, हायड्रोजेल कधीही कोरडं आणि एकटं टाकू नका. ते नेहमी थोडी कोरडी माती किंवा चांगलं कुजलेलं शेणखत यात व्यवस्थित मिसळा. असं केल्याने ते जमिनीत सगळीकडे एकसारखं पसरतं. आता हे मिश्रण सरीमध्ये, जिथे आपण ऊस लावणार आहोत तिथे एकसारखं टाकून द्या. आणि आता सगळ्यात महत्त्वाची पायरी, ऊसाची टिपरी किंवा बेणं या मिश्रणाच्या वर ठेवा, थेट हायड्रोजेलच्या संपर्कात नाही. आणि मग नेहमीप्रमाणे मातीने झाकून टाका. परत सांगते, हायड्रोजेल थेट ऊसाच्या डोळ्यावर टाकू नका किंवा एकाच ठिकाणी त्याचा ढीक करू नका. ते मुळांच्या कक्षेत पसरायला हवं. आता प्रमाण किती घ्यायचं हे आपल्या जमिनीच्या प्रकारावर अवलंबून आहे. जर आपली जमीन साधारण म्हणजे मध्यम प्रतीची काळी किंवा पोयट्याची असेल तर 1 एकरसाठी 2 किलो हायड्रोजेल पुरेसं आहे. पण जर जमीन हलकी असेल, रेताळ किंवा मुरमाड असेल, जिथे पाणी अजिबातच टिकत नाही, तिथे प्रमाण वाढवावं लागेल. म्हणजे एकरी 3 ते 4 किलो वापरा. आणि ज्यांच्याकडे ठिबक सिंचन आहे त्यांनी सरीमध्ये ठिबकच्या नळीखाली 2 ते 3 किलो प्रति एकर या प्रमाणात ते वापरावं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हायड्रोजेल जर 20 ते 25 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात किंवा गांडूळ खतात मिसळून वापरलं तर त्याचे परिणाम सर्वोत्तम मिळतात. कारण यामुळे ते जमिनीत चांगला पसरतं आणि जीवाणूंची क्रियाशीलता सुद्धा वाढते. हायड्रोजेलचा खरा फायदा आपल्याला ऊस लागवडीनंतरच्या पहिल्या 60 दिवसांमध्येच दिसून येतो, कारण याच काळात पिकाचा पाया रचला जातो. चला, या काळात ऊसाच्या वाढीची महत्त्वाचे टप्पे कोणते आणि त्यावर हायड्रोजेलचा नेमका काय प्रभाव पडतो ते समजून घेऊया. बघा, दिवस 0 म्हणजे ज्या दिवशी आपण लागवड करतो आणि पहिलं पाणी देतो त्याच दिवशी हायड्रोजेल ते पाणी शोषून स्वतःला चार्ज करून घेतं. मग पहिल्या 15 दिवसात जो उगवणीचा काळ असतो तेव्हा जमिनीतील तो स्थिर ओलावा डोळ्यांना उगवण्यासाठी एक चांगलं वातावरण तयार करतो. यामुळे उगवण चांगली आणि एकसमान होते. त्यानंतर 15 ते 30 दिवसांच्या काळात पिकाच्या पांढऱ्या मुळांची वाढ वेगाने होते. या काळात मिळणारा स्थिर ओलावा मजबूत आणि खोलवर जाणारी मुळं तयार होण्यास मदत करतो. आणि मग 30 ते 60 दिवसांच्या काळात जेव्हा फुटवे यायला सुरुवात होते तेव्हा पिकावर पाण्याचा ताण येत नाही. यामुळे फुटव्यांची संख्या वाढायला मदत होते. एक गोष्ट लक्षात घ्या,
60 ते 75 दिवसांनंतर हायड्रोजेलचा प्रभाव हळूहळू कमी होतो, कारण ते नैसर्गिकरित्या जमिनीत विघटन पावतं. त्यामुळे याचा मुख्य फायदा हा पिकाच्या सुरुवातीच्या स्थिरतेसाठीच आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. ह्यासाठी खर्च किती येतो आणि त्यातून आपल्याला मिळणारा खरा फायदा काय आहे? कारण शेवटी आपण कोणताही खर्च करण्याआधी त्याचा परतावा मिळणं गरजेचं आहे. ही गुंतवणूक आहे की अनावश्यक खर्च? चला बघूया. बाजारात चांगल्या प्रतीच्या हायड्रोजेलची किंमत साधारणपणे 800 रुपयांपासून ते 1500 रुपये प्रति किलोपर्यंत असते. आपण जर एकरी 2 ते 3 किलोच्या शिफारशीनुसार हिशोब केला तर प्रति एकर एकूण खर्च सुमारे 2000 ते 4500 रुपयांपर्यंत येऊ शकतो. हा झाला आपला गुंतवणुकीचा भाग. आता या गुंतवणुकीवर आपल्याला परतावा कुठे आणि कसा मिळतो ते पाहूया. याचा फायदा थेट उत्पन्न वाढीत दिसण्यापेक्षा अप्रत्यक्षपणे जास्त होतो. पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे पाण्याची बचत. पाण्याच्या पाळ्यांमधील अंतर वाढल्यामुळे संपूर्ण हंगामात 20 ते 40% पाण्याची बचत होऊ शकते. यामुळे वीज किंवा डिझेलचा जो खर्च आहे तो वाचतो, जो एका हंगामात साधारणपणे 2000 ते 3000 रुपये असू शकतो. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे चांगली उगवण. उगवण एकसारखी 85 ते 90% जास्त झाल्यामुळे नांग्या भरायचा किंवा तुटाळी भरण्याचा खर्च आणि मजुरी पूर्णपणे वाचते. यातही एकरी 1000 ते 3000 रुपयांची बचत होते. आणि तिसरा म्हणजे सुरुवातीची वाढ मजबूत झाल्यामुळे पुढे जाऊन ऊसाची जाडी, उंची आणि पर्यायाने उत्पादनावर अप्रत्यक्षपणे चांगला परिणाम होतोच. आणि ही एक प्रामाणिक गोष्ट आहे जी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता भरपूर असेल, समजा विहीर, बोरवेलला 24 तास पाणी आहे, तर हायड्रोजेलचा फायदा मर्यादित आहे. मी असं नाही म्हणणार की फायदा होणार नाही, पण तो तुमच्या खर्चाच्या तुलनेत कमी असू शकतो. पण जर परिस्थिती याच्या उलट असेल, पाण्याची टंचाई असेल, पाटाचं पाणी वेळेवर मिळत नसेल, विजेचा खोळंबा होत असेल, तर अशा परिस्थितीत हायड्रोजेल खरंच एक वरदान ठरू शकतं. चला, आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया. बाजारात अनेक प्रकारचं हायड्रोजेल उपलब्ध आहे. मग योग्य निवड कशी करायची आणि वापरताना कोणत्या सामान्य चुका आपण टाळायला हव्यात? हायड्रोजेल वापरताना काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. नेहमी चांगल्या, नामांकित कंपनीचं आणि विश्वसनीय विक्रेत्याकडूनच ते खरेदी करा. खरेदी करण्यापूर्वी एक साधी पाण्याची शोषण चाचणी करून बघा. एका काचेच्या ग्लासमध्ये 200 मिली पाणी घ्या आणि त्यात फक्त 1 ग्रॅम हायड्रोजेल टाका. चांगल्या प्रतीचं हायड्रोजेल असेल तर ते सर्व पाणी शोषून घेईल आणि घट्ट जेल बनवेल. आणि संपूर्ण शेतात वापरण्यापूर्वी पहिल्यांदा फक्त 1 एकरवर प्रयोग करून बघा. आता कोणत्या गोष्टी टाळायच्या? स्वस्त, लेबल नसलेले सुट्टे मिळणारे उत्पादनं वापरू नका. हायड्रोजेल जमिनीच्या वरच्या थरावर फेकून देऊ नका. त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि जिथे पाणी साचून राहतं किंवा पाणी खूपच खारट आहे, अशा जमिनीत हायड्रोजेल फारसं काम करत नाही. त्यामुळे तिथे वापरणे टाळा. आणि हा एक तज्ज्ञांचा सल्ला आहे जो प्रत्येक शेतकऱ्याने पाळला पाहिजे. पहिल्याच वर्षी आपल्या संपूर्ण 10 किंवा 20 एकर शेतात हायड्रोजेल वापरण्याची घाई करू नका. फक्त 1 एकर क्षेत्रावर त्याचा योग्य पद्धतीने वापर करा आणि बाजूच्या हायड्रोजेल न वापरलेल्या क्षेत्राशी त्याची तुलना करा. उगवण कशी झाली, पिकाचा जोम कसा आहे, पाण्याचा ताण किती बसतोय, या सगळ्या गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी बघा. तुम्हाला आलेला अनुभव आणि झालेला फायदा तपासा आणि मगच पुढच्या वर्षी मोठ्या क्षेत्रावर वापरण्याचा निर्णय घ्या. हा सर्वात सुरक्षित आणि शहाणपणाचा मार्ग आहे. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. एप्रिल महिन्याच्या या उष्णतेत जर खरंच पाणी वाचवायचं असेल आणि ऊसाची एक उत्तम सुरुवात करायची असेल तर एकटं हायड्रोजेल जादू करणार नाही. पण हायड्रोजेल सोबत ठिबक सिंचन आणि ऊसाच्या पाटाचं आच्छादन म्हणजेच मल्चिंग या तिघांचं कॉम्बिनेशनच खरा गेम चेंजर आहे. ठिबकमुळे पाणी थेट मुळांशी पोचतं, हायड्रोजेल ते पाणी धरून घेतं आणि पाटाचं आच्छादन जमिनीतील ओलावा उडून जाण्यापासून वाचवतं. ही एकत्रित पद्धत वापरल्यास पाण्याची प्रचंड बचत होते आणि पिकाची वाढसुद्धा उत्कृष्ट होते. जर हा व्हिडिओ तुमचा विचार बदलत असेल तर या माहितीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. धन्यवाद.